हॅलो, गुड आफ्टरनून टू एव्हरीवन. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही बघू शकता एक नागपूर महानगरपालिकेची जी नर्स, परिचारिका, वृक्षाधिकारी आणि बरेच असे 5 या 6 पदांसाठी जी परीक्षा होणार आहे, त्या परीक्षेचा स्वरूप कसे असेल, ओके, त्याच्याविषयी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की परीक्षेमध्ये नागपूर महानगरपालिकेने काय केलेलं आहे. दे हॅव डिसाइडेड टू इंट्रोड्यूस मॅन्डेटरी टाईम बाउंडेड सेक्शन. म्हणजे जसं की तुम्हाला नॉर्सेट जी एक्झाम देता तुम्ही जर तुम्ही नर्सिंग ऑफिसरसाठी वगैरे, ओके, सगळ्यांना माहीत आहे की 18 जे MCQ आहे, 18 MCQ तुम्हाला 20 MCQ तुम्हाला 18 मिनिट्समध्ये सॉल्व करायचे असतात. ओके, असे एक सेक्शन त्याचे, पहिला सेक्शन, दुसरा सेक्शन, तिसरा सेक्शन, सेम लाईक दॅट. आता महानगरपालिका जे नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, ज्याची एक्झाम 27 मार्चला जी एक्झाम असणार आहे, त्या एक्झाममध्ये सुद्धा सेम टाईम बाउंडेड सेक्शन्स, MCQ बेस्ड एक्झामिनेशन, ही कम्प्युटर बेस्ड प्लॅटफॉर्म. ओके, हे ऑनलाईन एक्झाम आहे सगळ्यांना. बरेच विद्यार्थ्यांनी मला मेसेजेस पण केले होते. CBT म्हणजे ऑनलाईन एक्झाम आहे. त्यामध्ये ही टाईम बाउंडेड सेक्शन आता याच्यामध्ये ॲड केलेला आहे. याविषयी हा व्हिडिओ असणार आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सोबतच तुम्हाला सांगतो आहे की लर्न नेक्स्ट नर्सिंग हे ॲप डाउनलोड करा. त्यावर NMCची ही जी टाईम बाउंडेड MCQसुद्धा आम्ही टाईम बाउंडेड MCQ जे टेस्ट सिरीज आहे ते सुद्धा आम्ही आजपासूनच एक 4 ते 5 देणार आहोत. ऑलरेडी आम्ही 27-28 ज्या टेस्ट दिलेल्या आहोत. ओके, बट ही जी अपडेट आम्हाला लेट मिळालेली आहे, तरी मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करायला पाहिजे. ओके, त्याचमुळं हे वेळबद्ध विभाग लागू करण्याचा, अनिवार्य वेळबद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, तर ही एक महत्त्वाची अपडेट आहे. आता तुम्हाला कसं असणार आहे, 4 सेक्शनमध्ये एक्झाम डिवाईड होणार आहे. ओके, क्वेश्चन पेपर हे किती, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 4 टाईम बाउंडेड सेक्शन म्हणजे ABCD मध्ये डिवाईड होणार आहे. प्रत्येक सेक्शनमध्ये 25 MCQ असणार आहे आणि 30 मिनिटामध्ये सॉल्व करायचं आहे तुम्हाला. ओके, ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट विल बी रेस्ट्रिक्टेड फ्रॉम प्रोसिडिंग टू द नेक्स्ट सेक्शन अंटिल दे कंप्लीट द अलॉटेड टाईम. ओके, जशी सगळ्यांना माहिती आहे की 25 MCQ तुम्हाला, हा सेक्शन A 25 MCQ हे सोडवण्यासाठी तुम्हाला 30 मिनिट मिळणार. ओके, जोपर्यंत हे 25 MCQ मी सॉल्व करत नाही, ओके, एक तर तुमचा टाईम पूर्ण झालेला हवा, नाहीतर 25 MCQ. ओके, जोपर्यंत हे 25 MCQ तुम्ही 30 मिनिटामध्ये, 30 मिनिट झाल्यानंतरच तुम्ही नेक्स्ट सेक्शनला जाणार. ओके, त्यानंतर 30 मिनिटं झाल्यानंतर, ओके, 30 मिनिटाचा सेक्शन आहे, नेक्स्ट सेक्शनला जाणार, त्याच्यानंतर नेक्स्ट सेक्शनला. अशा पद्धतीने तुम्हाला 4 सेक्शन म्हणजे 25-25-25चे 30 मिनिटामध्ये सॉल्व करायचे. ओके, ॲडिशनली काय म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट विल नॉट अलाउड टू रिव्ह्यू द क्वेश्चन्स और मॉडिफाय देअर रिस्पॉन्सेस फॉर ए ग्रुप आफ्टर कम्प्लिशन ऑफ अलॉटेड टाईम. ओके, बघा, म्हणजे नेक्स्ट सेक्शन सुरू झाल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली मागचं जे सेक्शन आहे त्याला तुम्ही जाऊ शकणार नाही. ओके, तुम्हाला 25 MCQ त्याच वेळी तुम्हाला 30 मिनिटामध्ये सॉल्व करायचे आहे. ओके, जरी तुमचे MCQ 10 मिनिटात जरी झाले असेल तरीसुद्धा तुम्ही नेक्स्ट सेक्शनला 30 मिनिट झाल्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके, अशा याच्यानी 120 मिनिटाची एक्झाम आहे, सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक याला 2 मार्क मिळणार आहे, प्रत्येक MCQला 2 मार्क मिळणार आहे. ओके, हे 4 सेक्शन कळाले तुम्हाला. हे मराठीमध्ये पण दिलेलं आहे, तुम्ही हे वाचू शकता. ओके, त्यानंतर याच्यात काय म्हटलेलं आहे बघा, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, कॅन्डिडेट गिवन ऑप्शन टू मार्क एनी क्वेश्चन्स वेदर अटेम्प्टेड और नॉट फॉर रिव्ह्यू. दिस मीन्स candidate can go through this kind of questions in the section again before allotted time and the sections ends. It's important to note question marks for review will be evaluated. Okay, येस, बघा, क्वेश्चन्स रिव्ह्यूमध्ये जर ठेवला तुम्ही, ओके, आणि जर तुम्ही समजा नंतर, आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, उमेदवारांनी कोणताही प्रयत्न केला असो व नसो, पुनरावलोकनासाठी म्हणजेच चिन्हाकरता पर्याय दिला जातो. याचा अर्थ असा की त्या विभागासाठी दिलेली वेळ संपण्याआधी उमेदवार चिन्हांकित प्रश्नामधून पुन्हा एक विभागात जाऊ शकतात. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेले प्रश्न म्हणून केले जाईल. ओके, म्हणजे समजा मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवला तुम्ही, ओके, आणि नेक्स्ट क्वेश्चनला गेले. जर आता तुम्ही 25 क्वेश्चन सोडवत आहे, ओके, 25 MCQ तुम्हाला 30 मिनिटामध्ये. ओके, पहिला, दुसरा, तिसरा झाला, 5वा MCQ तुम्हाला याचा आन्सर माहीत नाही, पण तरी पण तुम्ही काय केलं, याला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवला. ओके, नंतर तुमचे 15 मिनिटामध्ये 25 MCQ झाले.
ओके. मग तुम्हाला जो क्वेश्चन तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यूला ठेवला त्याच्याकडे जाऊन तुम्ही तो सॉल्व करू शकता. ओके. जरीसुद्धा 30 मिनिट संपून गेले आणि तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यूला गेले नाही तरी याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की येस मूल्यमापन केले जाणार. म्हणजे जो तुम्ही रिव्ह्यू ठेवलेला आहे क्वेश्चन तो पण इव्हॅल्युएट होणार. म्हणजे घाबरण्यासारखं काही नाही. ओके. जरी तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवला म्हणजे एक काय होतं की अंदाजे तुम्ही एक त्याचा आन्सर दिलं बट त्याला मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवला तुम्ही की नाही बाबा मला जर वेळ मिळाला तर पुन्हा हा MCQला पुन्हा रीड करेन आणि मी आन्सर चेंज करेल. ओके. तर असं पण आहे जरीसुद्धा तुम्ही जाऊ शकले नाही आणि 30 मिनिटानंतर हा जर सेक्शन बंद झाला तरी तुमचा तो जो क्वेश्चन आहे तो रिव्ह्यू केला जाईल, तो इव्हॅल्युएट केला जाईल. ओके. आता बघा हे स्थापत्य अभियंता सहाय्यकाचं अशा पद्धतीने दिलेलं आहे की ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D असे क्वेश्चन्स आहे. आपण डायरेक्ट याच्यात बघू शकता तुम्ही नर्स परिचारिकेचं आपण बघून घेऊया. याच्यामध्ये परीक्षेचं स्वरूप कसं येणार तुम्हाला 4 सेक्शनमध्ये एक्झाम डिवाईड होणार. ओके. A, B, C, D. ओके. सेक्शन A असं म्हणू शकतो या ग्रुप A याच्यामध्ये किती भेटणार आहे बघा याच्यामध्ये 25 MCQ येणार आहे पहिल्या सेक्शनमध्ये. ओके. ते पहिला सेक्शन सॉल्व करायला 30 मिनिट मिळणार आहे तुम्हाला. तर पहिल्या सेक्शनमध्ये 4 मराठीचे, 3 इंग्रजीचे, 4 इंटेलेक्च्युअल टेस्ट, 4 सामान्य ज्ञानचे आणि डोमेन स्पेसिफिक म्हणजे हे नर्सिंगचे. पहिला सेक्शन झाला. सेम लाईक दुसऱ्या सेक्शनमध्ये पण सेम, तिसऱ्या सेक्शनमध्ये पण सेम, चौथ्या सेक्शनमध्ये पण. आता हे क्वेश्चन्स कमी जास्त इंग्रजीचे इकडे 3 झाले, इकडे 5 झाले. ओके. डोमेन स्पेसिफिक तुम्हाला 40 MCQ भेटणार आहे. ओके. जनरल नॉलेजचे शेवटच्या याच्यामध्ये कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल तुम्हाला प्रत्येक सेक्शन सोडवायला 30 मिनिट. हा सेक्शन संपल्यानंतरच 30 मिनिट झाल्यानंतर हा सेक्शनला जाऊ शकता. हा सेक्शन 30 मिनिट झाल्यावर हा सेक्शनला जाऊ शकतात. याच्यानंतर ह्या सेक्शनला जाऊ शकतात. तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. हा जो पॅटर्न आहे हा एम्सचा पॅटर्न आहे तुम्हाला माहिती आहे. ओके. सो तुम्हाला थोडंसं कठीण जाणार. सो दॅट्स वाय तुम्हाला सांगतो आहे की 25 MCQ तुम्हाला 30 मिनिटामध्ये सॉल्व करायचे आहे. लक्षात ठेवा. ओके. अशा पद्धतीनं तुम्ही ह्या पद्धतीची प्रॅक्टिस करा, क्वेश्चन प्रॅक्टिस करा. डेफिनेटली आम्हीसुद्धा लर्न नेक्स्ट नर्सिंग आजच संध्याकाळी जी पहिली याच्या बेस्टवर जी टेस्ट असणार आहे ती जी 30 जे टेस्ट आहे 30वी ती आम्ही अपलोड करणार आहोत. ऑलरेडी आम्ही 29 टेस्ट दिलेले आहेत 40-60च्या. ओके. त्यामध्ये हा पॅटर्न नाही आहे बट डेफिनेटली आजपासून आम्ही हा पॅटर्न देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर होप सो 3-4च दिवस उरलेले 27ला एक्झाम आहे बट ट्राय करा कारण याची जे टेस्ट सिरीजची पण प्राईज आम्ही कमी करणार आहोत. एक नियर अबाउट 199 रुपीज करणार आहोत 7 डेजसाठी. ओके. जर कोणाला वाटत असेल तुम्ही परचेस करू शकता आजपासूनच. ओके. थँक्यू. जय हिंद.